तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 2 घेऊन आलोय। बूस्टर टेस्ट सिरीज 11.0 10.0 पर्यंत 150 पेपर आतापर्यंत झालेत। आता हा पुढचा टप्पा चालू झालाय। नुकतीच परीक्षा जवळ आहे। दररोज एक एक पेपर सोडवायचा आहे। 11.0 चा दुसरा पेपर। मित्रांनो, लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर दिसतोय, याचा पेपर आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दर दिवशी दुपारी 12 वाजता मिळेल। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन राहा, पेपर डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि सोडवा। स्वतःला आजमावा काय परिस्थिती आहे। डायरेक्ट पेपरला जाऊन चेक नाही करायचं स्वतःला। मग तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असू द्या, तुमचं एज्युकेशन काही असू द्या, आता ह्या काळामध्ये दररोज संडे हो या मंडे दररोज एक बूस्टर मागता येईल। दररोज एक बूस्टर पाहिजेच ॲटलिस्ट एक बूस्टर। ज्यांचा अजून कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही त्यांनी 2 सोडवा। लय अवेलेबल करून दिले पोरांनो, सोडवा। जो सोडवल तो जिंकणार, लक्षात ठेवा। त्यामुळे हा दुसरा व्हिडिओ यूट्यूबवर पण आहे, ॲपवर पण आहे। तिसराही व्हिडिओ यूट्यूबवर येईल। बाकीचे व्हिडिओ याच्यामध्ये 11.0 मध्ये टोटल 15 पेपर असणार आहे, 3 यूट्यूबवर, बाकीचे ॲपमध्ये। चला मग पहिला प्रश्न बघा तुमच्यासाठी 11.0 चा टेस्ट क्रमांक 2 चा। एका कारच्या पुढच्या चाकाची त्रिज्या 63 सेंटीमीटर आहे। म्हणजे चाक आहे बघा, चाक बरोबर, याची त्रिज्या जी आहे ती 63 सेंटीमीटर असेल। त्या चाकाचे 5500 फेऱ्या झाल्या असतील तर गाडीने एकूण किती अंतर पार केले। मित्रांनो, एक गोष्ट मला क्लिअर माहिती आहे, चाकाचा एक फेरा म्हणजेच काय असतो तर चाकाचा परीघ असतो। हे मला क्लिअर माहिती आहे। परीघा सूत्र काय रे मित्रांनो, परीघ 2 पाय r म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले r म्हणजे 63। मग 7 9 63 म्हणजे 44 गुणिले 9 म्हणजेच किती येते बघा, 44 गुणिले 9 म्हणजे 440 ला 44 कमी म्हणजे 396। करेक्ट। हा आला काय, हा काय आला तुमचा, तर हा आला तुमचा परीघ। एक फेरा म्हणजे 396। आता किती फेरे करायचे, एकूण फेरे, एकूण अंतर किती पार होणार, तर लक्षात ठेवा, परीघ गुणिले फेरे म्हणजेच परीघ काय 396, फेरे काय 5500। मग यांचा गुणाकार करा, चला पटकन। 2 0 तर तसं राहणार, 2 0 यांचा गुणाकार करू, 396 गुणिले 55। चला गुणाकार करूया। 5 × 30 हातचा आला 3, 5 9 45 आणि 3 48 हातचा आला 4, 5 3 15 आणि 4 19। ओके, 0 हीच आकडा येईल, 0 8 9 1 यांची बेरीज करू। 0 8 9 8 17 हातचा आला 1, 11 हातचा आला 1 2 म्हणजे किती आलं बघा, 2 1 7 8 2 1 7 8 0 बरोबर। हे आलं सेमी। लक्षात ठेवा, आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचंय मित्रांनो, किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचंय म्हणजे 2 1 7 8 3 0 बरोबर। जर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे मित्रांनो 2 पॉइंटला जर आलो तर झालं हे मीटरमध्ये कन्वर्ट, आणि याच्या अजून 3 पॉइंट सरकलो मागे ते आलं किलोमीटरमध्ये, म्हणजेच ऑप्शन नंबर किती 4 बरोबर। करेक्ट। म्हणजे इथं चाकाचा परीघ म्हणजे एक फेरा असतो, एकूण फेरे 5500, सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये केलं, मीटरचं किलोमीटरमध्ये केलं, ऑप्शन नंबर 4 बरोबर। बघा पुढचा प्रश्न, राम गोविंदापेक्षा उंच आहे, लहान मोठेपणा ठरवायचा आहे। राम हा कोणापेक्षा उंच आहे, गोविंदापेक्षा उंच आहे। गोविंदापेक्षा उंच आहे। गोविंदा सचिनपेक्षा उंच आहे, हा सचिन दादा आपला सचिनपेक्षा उंच आहे। महेश सुरेशपेक्षा उंच आहे, आता महेश सुरेशपेक्षा उंच आहे, माहित नाही सुरेश महेश। सुरेश गोविंदापेक्षा उंच, आता गोविंदापेक्षा म्हणलं इथं येईल बाबा समजा सुरेश, आणि महेश त्याच्यापेक्षा उंच आहे महेश। इथं हे दोघांची जागा फिक्स नाही, आपल्याला मोठा सांगता येणार नाही, पण आपल्याला सांगितले सर्वात ठेंगणा कोण सचिन दादा, ऑप्शन नंबर 1 बरोबर। करेक्ट, एकदम सोपं।
बघा पुढचा प्रश्न, एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर ABCDEF असे 6 लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालीलप्रमाणे बसलेले आहेत. षटकोन जरी असेल तरी आपण गोलच काढणार. षटकोन म्हणजे यासाठीच 6 लोक केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत आहेत, म्हणजे आतमध्ये तोंड मी आरो दाखवणार, म्हणजे जेणेकरून डावी उजवी गोंधळ होत नाही. बर, माहिती आता ए आणि ई यांच्यामध्ये सी आहे, ए आणि ई यांच्यामध्ये सी आहे, पण सीच्या उजवीकडे ई आहे. सी मध्ये सीच्या उजवीकडे ई आहे, इथं आला ए आणि ईच्या मध्ये सी. एफ आणि ई यांच्यामध्ये कोणीतरी आहे, ई आणि एफ यांच्यामध्ये कोणीतरी आहे, मात्र एफच्या उजवीकडे बी नाही. एफचं तोंड खाली आहे, उजवीकडे बी नाही, म्हणजे डावीकडे बी आला, मग इथं आला डी. प्रश्न काय विचारलाय पोरांनो, डीच्या समोर कोण? समोर म्हणजे हा नाही, हे बरोबर अँगलनी ज्याच्याकडे पाहतो तो ई. ऑप्शन नंबर 2 बरोबर, करेक्ट. बघा पुढचा इथे थोडासा ट्रिकी क्वेश्चन टाकला होता. ट्रिकी क्वेश्चन कसा? खालील आकृतीत 4 व्यक्ती ह्या चौरसाकृती शेताच्या 4 कोपऱ्यात उभे आहेत, म्हणजे कोणत्या बघा, ए डी बी सी नावं माझ्याप्रमाणे मी दिलेत. बर, आता इथे बघा, ए हे ने कर्णरेषेच्या दिशेने शेतात चालण्यास सुरुवात केली, म्हणजे ए ने कर्णरेषेच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अर्धे अंतर कापल्यानंतर तो उजवीकडे वळला, म्हणजे बघा आता मी दाखवतो तुम्हाला, हा ए इथून चालायला निघाला, अर्धे अंतर गेला, इथं आला, आता तो कुठे वळला? उजवीकडे वळला आणि काही अंतर चालला, उजवीकडे वळला आणि काही अंतर चालला, बरोबर. त्यानंतर तो डावीकडे वळला व आता तो वळला, डावीकडे वळला म्हणजे इकडे, डावीकडे त्याची डावी, तर तो एच्या तर आता ए कोणत्या दिशेने जात आहे? इकडे जातो, इकडं तिरपा इकडे जातोय पोरांनो. तिरपा इकडे म्हणजे काय? नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये, हे लक्षात ठेवा, नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये काय येतं? नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बरेच जण त्याला काय म्हणतात? आग्नेय म्हणतात, लक्षात ठेवा. इथं ट्रॅप हा होता, आतल्या दिशा आपल्या वेगळ्या आहेत. नॉर्थ वरती असतोय आपला, म्हणजे उत्तर वरती असतोय, दक्षिण खाली असतोय. मी नॉर्थ इकडे घेतलाय, साऊथ इकडे घेतलाय, लक्षात ठेवा. हा ट्रॅप होता माझा. ह्या ट्रॅपमध्ये बरेच जण अडकले असतील, त्यांनी 3 उत्तरं दिली असतील. लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळेस पेपर सेट करताना आयोगाला डोळ्यासमोर ठेवतो. आयोग कुठे फसवेल तो फसवण्याचा प्रयत्न मी इथं करतो. तुम्ही टेस्टमध्ये फसला तरी चालेल, टेस्टमध्ये कमी स्कोर येऊ द्या, इथे फसू द्या, पण ह्या टाईपचा फसवेगिरी जर आयोगाने केली तर त्या ठिकाणी माझा एकही विद्यार्थी मित्र फसला नाही पाहिजे, याची काळजी फक्त घ्या. त्यामुळे मी जो ट्रॅप टाकतोय, ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलात, छान गोष्ट आहे, चुकू द्या, काही अडचण नाही. आयोगाच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. पोहण्याच्या स्पर्धेत वृषाली व कीर्ती यांनी भाग घेतला. वृषाली म्हणाली, शेवटच्या मुलीच्या पुढे मी चौथी आहे. आता ही शेवटची मुलगी, शेवटच्या मुलीच्या पुढे मी चौथी आहे, म्हणजे 1 2 3 आणि ही आली वृषाली. वृषाली बघा, शेवटच्या मुलीच्या पुढे मी चौथी आहे. तसेच कीर्ती म्हणाली, माझा समोरून 7वा क्रमांक होता आणि वृषाली माझ्या पुढे दुसरी होती. वृषाली माझ्या पुढे दुसरी, मग ही आली कीर्तीताई. ही कीर्तीताई आली. ही समोरून कितवी आहे मित्रांनो? ही समोरून कितवी आहे? 7वी आहे. मग स्पर्धेत किती सहभागी झाले बघा? 8 आणि 9. स्पर्धेत 9 सहभागी झाले. ऑप्शन नंबर 3 बरोबर. एका दुकानात ABCD या 4 वेगवेगळ्या उंचीच्या बाहुल्या आहेत. डी ही ए इतकी उंचही नाही, लहान मोठेपणा ठरवा. डी ही ए इतकी उंचही नाही आणि सी इतकी बुटकी नाही. डी ही ए इतकी उंचही नाही आणि सी इतकी बुटकी नाही. बी ही डी पेक्षा बुटकी आहे, बी ही डी पेक्षा बुटकी आहे आणि सी पेक्षा उंच आहे. हे आले बी. जर कंगनाला सर्वात उंच बाहुली विकत घ्यायची असेल तर ती कोणती बाहुली घेईल? कंगना घेईल ए. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. एका कुटुंबात एक माणूस, त्याची बायको, 4 मुले व त्यांच्या 4 बायका आहेत. प्रत्येक मुलाला कुटुंबात 3 मुले व 1 मुलगी आहे. संपूर्ण कुटुंबात पुरुष सदस्यांची संख्या शोधा. पुरुष सदस्यांची संख्या शोधा. बरोबर.
क्लिअर आहे. पुरुष शोधायचे फक्त तेवढंच काउंटिंग करा. एका कुटुंबात एक माणूस म्हणजे एक झाला, त्याची बायको जाऊ दे, 4 मुले 4, त्यांच्या बायका नाही, प्रत्येक मुलाला कुटुंबात 3 मुले, प्रत्येक मुलाच्या कुटुंबात 3 मुले म्हणजे 4 गुणिले 3, 4 त्रिक किती 12. मग या सगळ्यांची जी बेरीज असेल तेवढे कुटुंबात पुरुष झाले म्हणजे 1 आणि 4 5, 5 आणि 12 17, म्हणजे कुटुंबात एकूण पुरुष सदस्य किती 17. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. दर साल दर शेकडा काही दराने 3 वर्षासाठी एक रक्कम बँकेत ठेवली आहे. जर ती 5% अधिक व्याजदराने ठेवली असती तर 750 रुपये अधिक सरळ व्याज मिळाले असते. म्हणजे व्याजाचा दर जर 5% वाढवला असता तर 750 रुपये अधिक मिळालं असतं व्याज. किती वर्षासाठी 3, ती रक्कम किती? तर I = PNR/100 हे आपलं सूत्र आहे. किती व्याज मिळालं असतं 750. किती रकमेवर माहीत नाही, किती वर्षासाठी 3, किती रेटने रे 5 भागिले 100. चला कॅल्क्युलेशन करू. 750 गुणिले 100 भागिले 3 गुणिले 5 म्हणजेच आला P. मग कॅल्क्युलेशन करा. चला काय येईल, 3 ने भागलं 3 दुने 6, 3 5 15 0, 5 ने भागलं 25, 50 गुणिले 100 50 गुणिले 100 म्हणजेच किती 5000. म्हणजे ती जी रक्कम आहे जी व्याजाने घेतलेली आहे ती रक्कम कोणती 5000. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. 2 पुस्तके प्रत्येकी 600 रुपयाला विकली, प्रत्येकी 600 विकली. एकाच्या विक्रीमुळे 20% नफा, दुसऱ्याच्या विक्रीमुळे 20% तोटा, तर त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काय? मित्रांनो सिंपल 2 मेथडने सांगेल. पहिली मेथड हे 600 विषय विसरायचं, टक्के विषय असेल काय होता असं तू 100, काय झाला पहिल्यांदा 120 झाला भागिले 100, नंतर तोटा झाला 80/100. म्हणजे पहिल्यांदा तू होता 100, आता तू काय चेंजेस झाला तर 100ला 100 गेले, 0ला 0 गेला, 0ला 0 गेला, 12×8 = 96. म्हणजे तुम्हाला इथं कळतंय काय होता असं तू 100, काय झाला असं तू 96, म्हणजे किती कमी झाला 4, म्हणजे 4% तोटा झाला. लक्षात ठेवा. मेथड सेकंड कोणती तर आपण नेहमी सांगत आलोय फॉर्म्युला x + y + xy/100. जर नफा असेल तर प्लस घ्या +20, तोटा असेल तर मायनस घ्या -20, प्लस इंटू मायनस मायनस 20 गुणिले 20 भागिले 100. बस यांचं कॅल्क्युलेशन करा. 0 गेला 0 गेला, +20 -20 -4, मग हे +20 -20 गेला -4, -4 म्हणजेच काय 4% तोटा, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न. वडील आपल्या मुलाला म्हणाले 7 वर्षापूर्वी मी तुझ्यापेक्षा 7 पट मोठा होतो. कधी 7 वर्षापूर्वी. वडील आपल्या मुलाला म्हटले 7 वर्षापूर्वी मी तुझ्या 7 पट होतो. म्हणजे 7 वर्षापूर्वी मुलगा जर x वयाचा असेल तर वडील त्याच्या 7 पट होते, म्हणजे 7x होते. कधी 7 वर्षापूर्वी. आजचा विचार जर केला आज तर 7 वर्षापूर्वी मी आज म्हणलं की 7 ने वाढणार x + 7 7x + 7, हे 7 वर्षापूर्वीचं आज झालं. आता किती वर्षानंतर म्हणतायत 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर म्हणजे आजच्या नंतर अजून 3 मिळवा. ह्याच्यात अजून 3 मिळवलं x + 10, अजून 3 मिळवलं 7x + 10. तर कंडिशन काय सांगितली 3 वर्षानंतर मी म्हणजे वडील बोलतायत 7x + 10 मी तुझ्या वयाच्या तिप्पट असेल. तुझं काय वय x + 10, त्याच्या किती पट तिप्पट. मग हेच सोडूया. 7x + 10 बरोबर 3x + 30 बरोबर 3x इकडे आणा. 7x - 3x बरोबर 30 - 10 म्हणजे 4x बरोबर 20. मग x बरोबर 20 भागिले 4, x बरोबर 5. x बरोबर 5 म्हणून 5 उत्तर नाही आपलं. तर हे जर काढलं 7 × 5 = 35, हे कधीचं वय होईल 7 वर्षापूर्वी. आजचं विचारलंय आजचं. मग आजचं कसं काढाल 7x + 7, 7 गुणिले 5 + 7, 7 × 5 = 35 + 7 म्हणजे 42. म्हणजे आज वडिलांचं वय 42 वर्ष. ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट आहे. एकदम सोपं.
बघा पुढचा प्रश्न, एका परीक्षेमध्ये अशोकला 25% गुण मिळाले. अशोक बाबू, अशोकला किती टक्के गुण मिळाले? 25% गुण मिळाले. आणि त्याला 30 गुण कमी मिळाले. 30 गुण कमी म्हणजे नापास झाला, 30 गुण कमी पडले पास व्हायला. पुढचा व्यक्ती आहे प्रवीण बाबू. प्रवीण आहे प्रवीण. प्रवीणला 50% गुण मिळाले, 50%. आणि त्यांनी पास झाल्यापासून 20 गुण अधिक मिळाले, 20 गुण जास्त अधिक, 20 गुण अधिक. इथं काय कळलं मला तर लक्षात ठेवा, अशोक आणि प्रवीणच्या जर टक्केवारीमध्ये फरक पाहिला तर फरक हा 25% दिसतो. पण गुणांमध्ये फरक जर पाहिला तर 10 नाही आहे. एक 30 कमी असणार आहे, 30ने कमी आणि 20ने जास्त. कमी आणि जास्त एकाच प्रश्नात असेल तर फरक म्हणजे दोघांची बेरीज असते, फरक म्हणजे 50. मग इथे काय कळतंय मला, 25% म्हणजे 50, 25% 50 म्हणजे 100% म्हणजे किती? एकूण गुण. तू दुप्पट असेल तर मी दुप्पट होणार म्हणजे 200 होणार. ऑप्शन 3 बरोबर करेक्ट आहे. आता साधा सुद्धा काम राहिलेलं नाही आपलं, एकदम माहिर परफेक्ट होत चाललोय आपण. बघा पुढचा प्रश्न, 280 मीटर लांबीची एक आगगाडी, समोरील 220 मीटर लांबीचा एक बोगदा. बोगदा ओलांडतीये ट्रेन. बोगदा किती सेकंदात ओलांडते? 30. तर गाडीचा वेग शोधायचा आहे. डिश करो विश करो डिश टीव्ही हे सूत्र आहे आपलं. डिश टीव्ही, डी म्हणजे काय तर लक्षात ठेवा x + y = टीव्ही. एक्स म्हणजे काय रे तर ट्रेनची लांबी 280. पुढे y म्हणजे काय? बोगद्याची लांबी 220. वेळ किती लागतो? 30. वेग किती? v काढायचा आहे. मग यांची बेरीज झाली 500. 500 भागिले 30 म्हणजे आला v. आता इथं v जो येईल तो मीटर पर सेकंदात येईल. 0 तर गेला. पॉईंटमध्ये उगीच करत बसायचं नाही. आपल्याला कशात पाहिजे? किलोमीटर पर हावरमध्ये पाहिजे. मग याला गुणिले 18/5 करा. 5 10 50, 3 सक 18, 6 गुणिले 10 म्हणजेच किती आलं? 60. 60 किलोमीटर पर हावर. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट. चला पुढचा प्रश्न, 2 घड्याळापैकी पहिले घड्याळ दर तासाला 4 मिनिटं मागे पडते. पहिले घड्याळ जे आहे ना, पहिले 1 तासाला 1 तास बरोबर 4 मिनिट मागे, 4 मिनिट मागे. आणि दुसरे घड्याळ काय होतंय? 1 तासाला 6 मिनिटं पुढे. 1 तास बरोबर 6 मिनिट पुढे बरोबर 6 मिनिटं पुढे. सोमवारी सकाळी 10 वाजता बरोबर लावले. कुठे लावले बघा. तर याच्यातला फरक काय होतो बघा, एक जण मागे आणि एक जण पुढे जर असेल तर 1 तासात त्यांच्यातला फरक काय होईल? 1 तासात फरक म्हणजे दोघांची बेरीज असते म्हणजे 10 मिनिट पडतो. लक्षात ठेवा. म्हणजे एक घड्याळ पुढे आणि एक घड्याळ मागे जर असेल तर 1 तासातला फरक त्यांची बेरीज असते. लक्षात ठेवा. मग पुढे गेलो, कुठून कुठपर्यंत सांगितलंय? सोमवारी सकाळी 10 ते मंगळवार दुपारी किती? 4. किती तास होतात बघा. सोमवारी सकाळी 10 ते मंगळवारी सकाळी 10 24. मंगळवारी सकाळी 10 ते 4 6. 24 आणि 10 30 तास. 24 आणि 6 30 तास. एका तासाला किती? 10 म्हणजे 30 गुणिले 10 म्हणजे 300 मिनिटे. हे काय पडतो? फरक पडतो दोघांमध्ये. 300 मिनिटाचं आपण तासात करू. 300 भागिले 60, 0 गेलं 6 35 म्हणजे 5 तास 2 घड्याळामध्ये फरक पडेल. ऑप्शन नंबर 2 बरोबर ओकेच. बघा पुढचा प्रश्न सूत्रावर आधारित गणित आहे. a - b म्हणजे 3 आहे. म्हणजे सूत्र कोणतं? a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर a² + b² - 2ab. हे आपलं सूत्र पाठ आहे सगळ्यांचं आणि या सूत्रावर आधारितच गणित आहे. मग इथे बघा a - b म्हणजे 3, 3चा वर्ग बरोबर. या दोघांची किंमत दिली 29 - 2ab. मित्रांनो 3चा वर्ग 9, 9 बरोबर 29 - 2ab. हे -2ab इकडे आणा, 2ab झालं. इकडे 29 - 9 झालं. 2ab बरोबर 20 झालं. मग ab बरोबर 20 भागिले 2 झालं म्हणजेच किती? 10. ऑप्शन नंबर किती? 1 बरोबर.
लक्षात ठेवा, सूत्रावर आधारित गणित. मागचा 1 नंबरचा पेपर पाहिला तिथं घनाचं सूत्र वापरलंय, इथं वर्गाचं सूत्र वापरलं. आपल्याला इतक्या टेस्ट आहे मित्रांनो, इतक्या टेस्ट आहे. बूस्टर टेस्ट सिरीज जा 150 टेस्ट आहे. आत्ता बूस्टर 11 चालू आहे, उद्या 12, नंतर येणाऱ्या काळात 12, 13 चालूच राहणार आहे. मी थांबत नसतोय. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचा प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाणार, तुमच्या हाताखालून जाणार. एवढी प्रॅक्टिस तुपानी होणार. मग मला सांगा, आयोगामध्ये वेगळं असणार काय आहे? त्यामुळं कोणत्या टाईपचा प्रश्न होतोय त्या टाईपचा प्रश्न माझा कधीच चुकणार नाही, याची फक्त काळजी घ्या. बाकी जबाबदारी माझ्यावर सोडवा. बोला, एका पिशवीत 1 रुपयाची, 50 पैशाची आणि 25 पैशाची अशा 3 प्रकारची नाणी आहेत. आता कळतं तुम्हाला, 1 रुपयाची नाणी जी आहे ना, 1 रुपयाची नाणी, 1 रुपयाची नाणी किती आहेत तर ती मी एक्स मानली. आता काय सांगितलंय बघा, 3ही प्रकारच्या नाण्यांची किंमत समान आहे. म्हणजे 1 रुपया म्हणजे 50 पैसे डबल येईल. मग 50 पैशाची नाणी, 50 पैसे नाणी किती असतील तर 1 रुपयाच्या डबल असतील म्हणजे 2x. आणि 25 पैशाची नाणी किती असतील तर 1 रुपयाच्या 4 पट म्हणजेच किती येईल 4x. मग ही सगळी नाणी टोटल किती नाणी बघा, नाणींची संख्या 175. म्हणजे x प्लस 2x प्लस 4x बरोबर 175. यांची बेरीज झाली 7x बरोबर 175. मग x बरोबर 175 भागिले 7, 7 दुने 14, उरले किती 3, 7 5 35 म्हणजे 25. एक्सची किंमत 25 आली. म्हणजे रुपयाची नाणी 25 आली, 50 पैशाची 50 आली आणि याची नाणी आली 100. मग यांची एकूण रक्कम विचारली मित्रांनो. 1 रुपयाची 25 नाणी आहे, 25 गुणिले 1 करा. 50 पैशाची 50 किती नाणी 50, ज्याला 0.5 करा. आणि 25 पैशाची नाणी 100 आहे, त्याला 0.25 करा. यांचा जर विचार केला तर हे 25 प्लस 25 प्लस 25 असं येणार. याचं उत्तर 75. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, एका वर्गातील 100 मुलांपैकी 60 जण चहा पितात, 40 जण कॉफी पितात, 25 जण चहा आणि कॉफी पितात. तर लक्षात आलं माझ्या, वेन डायग्रामचा प्रश्न आहे. चहा पिणारे, कॉफी पिणारे आणि दोन्ही पिणारे. चहा आहे, कॉफी आहे आणि दोन्ही आहे. चहा पिणारे टोटल किती आहे 60, कॉफी पिणारे टोटल किती आहे 40 आणि दोन्ही पिणारे किती आहे 25. आता मित्रांनो, ह्या संपूर्ण गोलाची किंमत 60 असणार. 60 मधून 25 गेले, राहिले 35. ह्या संपूर्ण गोलाची किंमत 40 असणार. 40 मधून 25 गेले, राहिले 15. मग इथे मला कळलं, एवढे काही ना काही पितातच. 35 आणि 25 60 आणि 15 75 काही ना काही पितात. टोटल किती आहेत, टोटल 100 लोक आहेत, त्यातले 75 काही ना काही पितात, राहिले किती 25. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, अपूर्णांकाच्या अंश आणि छेदांची बेरीज 11 आहे. जस्ट पर्यावरून सोडवायचा अपूर्णांक. दोघांची बेरीज 11, 5 आणि 6 11, 6 आणि 5 11, 3 आणि 8 11, 8 आणि 3 11. जर अंशामध्ये 1 मिळवला आणि छेदातून 2 वजा केले, अंशामध्ये 1 मिळवला, छेदातून 2 वजा केले तर 3 आणि 1 4 येतं आणि 8तून 2 वजा केले 6 येतं. ह्या दोघांचा रिड्यूस फॉर्म केला तर 2 2 4 2 6, 2/3 येणार. म्हणजे तेच पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 3 बरोबर. तर तो अपूर्णांक कोणता 3/8. बघा पुढचा प्रश्न, एका प्राणी संग्रहालयामध्ये काही हरणं व मोर आहेत. त्यांच्या शिरगंतीप्रमाणे म्हणजे डोक्यांची संख्या 80 आहे आणि पायांची संख्या 200 आहेत. तर मला काढायचे मोर. लक्षात ठेवा, हरणांची संख्या मित्रांनो, हरणांची संख्या मी x मानतो x. मोरांची संख्या मी y मानतो y. आता त्यांची शिरगंती म्हणजे डोक्यांची संख्या किती 80, म्हणजे x प्लस y बरोबर 80. हे झालं पहिलं समीकरण. दुसरं समीकरण बघा, त्यांच्या पायांची संख्या 200. हरणाला पाय 4 असतात 4x, मोराला पाय 2 असतात 2y बरोबर किती 200. ह्या सगळ्यांना जर 2 ने भागलं, 2 ने तर काय होईल बघा 2x, हे झालं y बरोबर 100. मग हे एक समीकरण आलं. याला मी 1 म्हणतो, ह्याला मी 2 म्हणतो. 2 मधून 1 वजा करा, y ला y कटला, 2x वजा x म्हणजे x आला
आणि 100 मधून 80 गेले 20 आलं. 20 म्हणजेच काय, मोरांची संख्या. इथं ठेवा 20 आणि तिकडे वजा करा. 80 वजा 20 म्हणजे किती आलं, 60. म्हणजे हरणांची संख्या, मोरांची संख्या किती आली, 60. ऑप्शन नंबर 4 बरोबर. तुमच्यापैकी एखादा म्हणेल सर बाय ऑप्शन जाता येईल का? का नाही, 100% जाता येईल. 60 जर मोर असतील तर हरणं असतील 20, कारण दोघांची संख्या किती आहे, 80 आहे. मोरांना 2 पाय असतात, हरणांना 4 पाय असतात. मग 60 गुणिले 2 120 प्लस 20 गुणिले 4 80, यांची बेरीज आली का 200 आली. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, अक्षरमालेचा कंटिन्युअस अक्षरमालिका, लयबद्ध अक्षरमालिका ज्याला म्हणतात, गाळलेल्या ठिकाणी अशी कोणता पर्याय बसेल हे विचारायचं आहे. एक रिदम तयार होतो. माझी पहिली सवय, ह्याचे सगळे किती लेटर आहे ते मोजणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 म्हणजे 5 5 चे तुकडे 100% होणार. 5 5 चे तुकडे. काहीतरी रिदम मिळणार बघा इथं. ए ए, आता कोणती रिकामी जागा इथं पर्याय मदत करतो बघा. ए सी सी बी, डबल कोण आहे सी, मग सी ठेवून बघा. आता इथं काय आले बघा रे, डबल ए बी सिंगल बी डबल सी, डबल बी सिंगल सी डबल ए, डबल सी सिंगल ए डबल बी. म्हणजे साईडचे दोघं डबल डबल मधला सिंगल, साईडचे दोघं डबल डबल मधला सिंगल. मग याचा विचार केला तर ऑप्शन नंबर किती बसतो, 3 बसतो. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, एका समभुज चौकोनाची परिमिती 68 आहे. समभुज चौकोन, लक्षात ठेवा, समभुज चौकोन परिमिती किती आहे, 68 आहे. परिमिती म्हणजे परिमिती बरोबर, परिमिती काढतात, कशी काढतात परिमिती, 4 गुणिले बाजू. मग बाजू काढता येईल बघा, 68 भागिले 4 म्हणजे बाजू, 17 चौक 68 म्हणजे बाजू आली 17, बाजू आली 17. मग मित्रांनो ही किंमत 17, ही 17, ही 17, ही 17 बरोबर. यांचा एक कर्ण दिलाय, तो कर्ण किती दिलाय बघा 16, हा 16 कर्ण आहे बघा. आणि ह्या कर्ण जो आहे, हा कर्ण जो आहे त्याची लांबी आपल्याला निघेल. मग हा 16 आहे म्हणजे हाट हाट. आणि इथं याला आपण म्हणूया, इथं काटकोन त्रिकोण असतो, लक्षात ठेवा. मग तुम्हाला कळतंय 17च्या वर्गामधून 8चा वर्ग जर वजा केला, 17चा वर्ग वजा 8चा वर्ग, तर 289 वजा 64 म्हणजे 225. हा कशाचा वर्ग आहे, 15चा, म्हणजे हा आकडा येणार 15, हा पण येणार 15. म्हणजे तुम्हाला क्षेत्रफळाचं सूत्र माहीत पाहिजे. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, 1/2 गुणिले पहिला कर्ण, जो काही पहिला कर्ण आहे तो, गुणिले दुसरा कर्ण, दुसरा कर्ण, पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. 1/2, पहिला कर्ण तर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 16, तो लिहिला. दुसरा कर्ण 15 आणि 15 30. बस कॅल्क्युलेशन करायचंय. 2 ने भागला 8 आलं, 8 त्रिक 24 म्हणजे 240 हे आलं क्षेत्रफळ. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, भूमिती कशातून करावी, काय कशातून करावी. सर भूमिती मोठा सब्जेक्ट आहे, काय करावं लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त बूस्टर ब्रँडच बनवा, बूस्टरच करा. मी एवढ्या बेंबीच्या धेटापासून का सांगतोय, बूस्टरच टोटल रिफ्लेक्ट होणार आहे. नावं बदलणार, आकडा बदलणार, पॅटर्न वही रहेगा. त्यामुळं तो जर राहणार असेल तर तुमच्या डोळ्याखालून गेला तरच तुम्हाला परीक्षेला येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः हे व्हिडिओ पाहताय, दुसरा व्हिडिओ आहे, तिसरा मिळेल तुम्हाला, बाकीचे ॲपमध्ये मिळतील. विद्यार्थी मित्रांपर्यंत सगळी माहिती पोचवा. व्हिडिओ आपापल्या ग्रुपवर टाका. पोरांनो, आपल्या व्हिडिओमुळे पोरांचं जर कल्याण होत असेल तर 100% आपण ती मदत केली पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. जे म्हणतात ती गोष्ट जी आहे ती घ्या. ज्यांना वाटतंय की आपल्याला अजून कॉन्फिडन्स बिल्ड करणं गरजेचं आहे, अजून तो पाहिजे तो कॉन्फिडन्स येत नाही, एक पेपर नका सोडू, 2 सोडवा, 3 सोडा दिवसाला. इथं बूस्टर आत्तापर्यंत 1.0 पासून 10.0 पर्यंत 150 पेपर झाले. ह्या सगळ्या 150 पेपरचं कलेक्शन केलं पुस्तक. झेरॉक्स काढायला खर्च जाऊ नये जास्त. हे सहज सोपं अवेलेबल झाले. हे पुस्तक कोणत्याही दुकानात मिळेल, नसेल तर आपल्या ॲपमध्ये बाय बुक्समध्ये जाऊन ऑर्डर करून घ्या. हे पुस्तक घ्या आणि त्याची सेपरेट बॅच पण आहे. बॅचची फी अख्ख्या 150 व्हिडिओची 999 आहे. पण ह्या पुस्तकाचा कुपन कोड वापरा, 50% तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. म्हणजे इतकं साधं सोपं केलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. बूस्टर हे
तो रिझल्ट आहे, हे लक्षातच ठेवायचं. आणि अजून जर तुम्हाला वाटलं की सर मी आता पुस्तकांचं, बरेच जण विचारतात पुस्तक कोणती वापरू, काय करू, कसं, तर लक्षात ठेवा परीक्षा जवळ आहे, आपल्याला फोकस हा PYQ बेसच असला पाहिजे. मग रिझनिंगचे ठराविक PYQ आणि अंकगणिताचे ठराविक टॉपिकचे PYQ एवढे करायचं आणि परीक्षेला सामोरे जायचं. बाकी तुम्हाला काही बेसिकपासून बॅचेस करायचे असतील, टेस्ट सिरीज करायची असेल, PYQ बॅच करायची असेल, हायब्रिड बॅच करायची असेल, एक्झामनुसार वेगवेगळे बॅचेस करायचे असेल कोणत्या विद्यार्थी मित्रांना, तर आपल्या ॲपवरती नंबर आहेत, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हे जे नंबर स्क्रीनवरती आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि पर्टिक्युलर बॅच 100% घेऊ शकता. आपण आज थांबूया, भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.